गुड मॉर्निंग एव्हरीवन. अल्काइन्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्काइन्स आणि ऑलरेडी आपण 4 केमिकल रिएक्शन कंप्लीट केलेत. आज आपण पाहतोय 5 नंबर ॲडिशन ऑफ वॉटर. ॲडिशन ऑफ वॉटर इज कॉल्ड हायड्रेशन. ज्या रिएक्शनमध्ये वॉटरची ॲडिशन केली जाते त्या रिएक्शनला काय म्हणतात? हायड्रेशन असं म्हणतात. ओके, आपल्याला काय करायचं आहे की अल्काइन्समध्ये वॉटरची ॲडिशन करायची. कोणत्या कंपाऊंडमध्ये? अल्काइन्समध्ये. आपण टॉपिक कोणता पाहतोय? अल्काइन्स. अल्काइन्समध्ये आपल्याला वॉटरची ॲडिशन करायची आहे. ओके, अल्काइन कोणतंही अल्काइन असेल, एनी अल्काइन, अल्काइन प्लस वॉटर, अल्काइन प्लस वॉटर इन प्रेझेन्स ऑफ HgSO4, इन प्रेझेन्स ऑफ HgSO4 मर्क्युरिक सल्फेट किंवा इन प्रेझेन्स ऑफ मर्क्युरिक सल्फेट HgSO4 अँड H2SO4. नीट लक्षात, इन प्रेझेन्स ऑफ HgSO4 अँड H2SO4. आपल्याला कंपाऊंड कोणते मिळतात? कार्बोनिल कंपाऊंड्स. कंपाऊंड आपल्याला कोणते मिळतात? कार्बोनिल कंपाऊंड्स मिळतात. कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे काय हे आपण पाठीमागं पाहिलं होतं. तर कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे कोणते कंपाऊंड्स? अल्डिहाइड्स ऑर केटोन्स. अल्डिहाइड्स ऑर केटोन्स हे आपल्याला कंपाऊंड्स मिळतात. ओके, नीट लक्षात. अल्काइन्स ऑन हायड्रेशन, अल्काइन्स ऑन हायड्रेशन इन प्रेझेन्स ऑफ HgSO4 अँड H2SO4 टू गिव्ह कार्बोनिल कंपाऊंड्स दॅट इज अल्डिहाइड्स ऑर केटोन्स. आता नीट एक्झाममध्ये आणि जे मीन्स एक्झाममध्ये काय केलं जातं? HgSO4 ऐवजी काय दिलं जातं? HgSO4 ऐवजी तुम्हाला इथं दिलं जातं Hg2+. हा SO4 रिमूव्ह करा. SO4 रिमूव्ह केल्यानंतर Hgवरती चार्ज कोणता राहील? 2+ चार्ज राहील. H2SO4 मध्ये हा काय आहे सांगा? H+. कधी कधी तुम्हाला नीटमध्ये आणि जे मीन्स एक्झाममध्ये HgSO4 आणि H2SO4 न देता फक्त काय देतात? Hg2+ आणि H+ देतात. ओके, तर Hg2+ म्हणजेच HgSO4 आहे हे लक्ष ठेवा आणि हे H+ म्हणजेच काय असतं? तर H2SO4 असतो. ओके, तर कधी कधी अल्काइन दिलेलं असतो, हे वॉटर दिलेलं असतं, फक्त ॲरोवरती Hg2+ आणि H+ लिहिलं असतं. अल्काइन आणि ॲरोवरती Hg2+ आणि H+ लिहिलेलं असेल तर याचा अर्थ आपल्याला अल्काइनमध्ये कशाचे ॲडिशन करायचे आहे? वॉटरचे ॲडिशन करायचे. ओके, कधी कधी वॉटर दिलं जातं, कधी कधी वॉटर दिलं जात नाही. ओके, अल्काइन्स ऑन हायड्रेशन इन प्रेझेन्स ऑफ HgSO4 अँड H2SO4 टू गिव्ह कार्बोनिल कंपाऊंड्स दॅट इज अल्डिहाइड्स अँड केटोन्स. ओके, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया? एक अल्काइन घेऊया, CH∼CH. ओके, CH∼CH दिस इज अल्काइन. कोणता अल्काइन आहे हा? ॲसिटिलिन. ह्या ॲसिटिलिनचं आपण IUPAC नेम लिहूया, दिस इज इथाइन. ओके, प्लस याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? वॉटरची ॲडिशन करायची आहे. ओके, वॉटर आपण कसं लिहितो? HOH असं लिहितो. ओके, ह्या वॉटरमध्ये काय असतं? H+ आणि OH- असतो. आता मला सांगा, हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे तो सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? दिस इज अनसिमेट्रिकल. वॉटर हा कसा आहे? अनसिमेट्रिकल आहे. आणि हा जो आपण अल्काइन मॉलिक्यूल घेतला आहे तो अल्काइन इथाइन हा कसा आहे सांगा? सिमेट्रिकल. ओके, एक सिमेट्रिकल आहे, एक अनसिमेट्रिकल आहे. ओके, ॲरोवरती काय लिहितं सांगा? तर ॲरोवरती आपल्याला लिहायचं आहे HgSO4 आणि H2SO4. समजले सर नाही? आता नीट लक्षात ठेवा, जर अल्काइन सिमेट्रिकल असेल आणि त्यामध्ये तुम्हाला वॉटरची ॲडिशन करायचं असेल तर तुम्ही H+ आणि OH- कोणत्याही कार्बन टेबल अटॅच करू शकता. नीट लक्षात, कारण हा सिमेट्रिकल आहे. ओके, समजा आपण हा H+ इथे अटॅच केला आणि हा OH- आपण इथे अटॅच केला तर आपल्याला कोणता कंपाऊंड मिळेल? हा H इथे अटॅच होणार म्हणजे काय तयार होईल? CH2 तयार होईल. बॉन्ड कोणता राहील सांगा? तर बॉन्ड राहील इथं डबल बॉन्ड CH आणि ह्या Cला अटॅच करणार OH. ओके, Cला काय अटॅच होणार? OH. आता नीट लक्षात, याचा आपण IUPAC नेम लिहा. IUPAC नेम काय येणार? दिस इज फर्स्ट कार्बन अँड दिस इज सेकंड कार्बन. ओके, टोटल कार्बन किती झाले? 2 झाले. त्यामुळे आपण इथं वर्ड रूट काय लिहिणार? ETH लिहिणार. पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्यामुळे प्रायमरी सफिक्स काय येणार? ENE येणार. आणि ते कार्बन ॲटमला OH अटॅच आहे. कार्बन ॲटमला जर OH अटॅच असेल तर तो काय असतो? अल्कोहोल. आणि अल्कोहोलचं सफिक्स आपण काय लिहितो? OL. हे E रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी काय लिहायचं? OL. आता नीट लक्षात, हे लास्टला काय आलं पहा? ENO आलंय, ENOL आलंय. दिस इज इनॉल. ओके, आता मी काय करतोय? हे ETH रिमूव्ह करतोय आणि मी इथं काय लिहितोय? इनॉल. दिस इज इनॉल. आपण सेकंड टॉपिक पाहिलं होता, हे नंबरिंग मी रिमूव्ह करतोय. आपण सेकंड टॉपिक पाहिलं होता आयसोमेरिझम. आणि आयसोमेरिझममध्ये आपण लास्ट आयसोमेरिझम कोणता पाहिला होता? टॅटोमेरिझम पाहिला होता. टॅटोमेरिझममध्ये कोणता पाहिला होता?
कीटो इनॉल टॅटोमेरिझम आहे ना हे. दिस इज इनॉल. आता मला सांग इनॉल फॉर्ममध्ये आणि कीटो फॉर्ममध्ये मोर स्टेबल कोण आहे. तिथं आपण एक्सप्लेन केलं होतं की इनॉल फॉर्मपेक्षा कीटो फॉर्म कसा असतो, मोर स्टेबल असतो. हा फॉर्म कोणता आहे, इनॉल फॉर्म आहे. म्हणजेच काय होणार, इनॉल फॉर्मचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होणार, कीटो फॉर्ममध्ये होणार आणि यालाच आपण काय म्हणतो, टॅटोमेरिझम म्हणतो. किंवा कीटोचं इनॉलमध्ये होतं, इनॉलचं कीटोमध्ये कन्व्हर्जन होतं, यालाच आपण काय म्हणतो, टॅटोमेरिझम असं म्हणतो. ओके. आता इथे काय होणार, टॅटोमेरिझम होणार. पहा NCERTमध्ये आपल्याला एक वर्ड दिलेला आहे, कोणता, आयसोमरायझेशन. NCERTमधला आपण इथं वर्ड लिहितोय, कोणता, आयसोमरायझेशन. ओके. इनॉल फॉर्मचं कन्व्हर्जन कीटो फॉर्ममध्ये का होणार, कारण इनॉल फॉर्मपेक्षा कीटो फॉर्म कसा असतो, मोर स्टेबल असतो. ओके. आता पहा टॅटोमेरिझम कसं होतं, आपण पाहिलेलं आहे कीटोइनॉल टॅटोमेरिझममध्ये O आणि Hमध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड आहे. मला हा बॉन्ड काय होणार, इथे शिफ्ट होणार, C आणि Oमध्ये डबल बॉन्ड तयार होणार. त्यामुळे C आणि Oमध्ये डबल बॉन्ड तयार झाल्यामुळं Cची व्हॅलन्स किती होणार, 5 होणार. कार्बनची व्हॅलन्स डिस्टर्ब होणार. त्यामुळे काय होणार, हे 2 पाय इलेक्ट्रॉन ह्या कार्बनवरती शिफ्ट होणार. ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज होणार. हा निगेटिव्हली चार्ज कार्बन काय करणार, हा H घेणार, की जो H तो ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहे, तो H काय करणार, हा कार्बन घेणार. म्हणजे काय तयार झालं इथं, CH3 पुढे C. आता पहा इथे बॉन्ड कोणता राहिला, सिंगल बॉन्ड. C आणि Oमध्ये कोणतं बॉन्ड तयार होईल, डबल बॉन्ड आणि पुढे काय अटॅच आहे, हा H. तर हा तयार झाला कंपाऊंड. कंपाऊंड कोणता आहे, हा आहे अल्डिहाइड. C डबल बॉन्ड OH म्हणजे अल्डिहाइड आहे हा. ह्या अल्डिहाइडचं कॉमन नेम काय, दिस इज ॲसेटाल्डिहाइड. दिस इज ॲसेटाल्डिहाइड. ॲसेटाल्डिहाइडचं IUPAC नेम काय, 2 कार्बन टर्म आहेत, त्यामुळे काय लिहायचं, इथ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे ANE. आणि हा अल्डिहाइड आहे, अल्डिहाइडचं सफिक्स आपण काय लिहितो, हे ए रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं AL. हे झालं ॲसेटाल्डिहाइडचं IUPAC नेम, इथेनॉल. ओके. आता मला सांग हा जो फॉर्म आहे तो फॉर्म कोणता आहे सांगा, दिस इज कीटो फॉर्म. दिस इज कीटो फॉर्म. पहा C डबल बॉन्ड ओला आपण काय म्हणतो, कीटो असं म्हणतो ना. हा कीटो फॉर्म आहे आणि हा इनॉल फॉर्म आहे. इनॉल फॉर्मपेक्षा कीटो फॉर्म कसा आहे, मोर स्टेबल आहे आणि त्यामुळे इथे काय पाहायला मिळालं, आपल्याला टॅटोमेरिझम पाहायला मिळालं. ओके. दिस इज अनस्टेबल फॉर्म. नेहमी लक्षात, इनॉल फॉर्म हा कसा असतो, अनस्टेबल असतो. आणि इनॉल फॉर्म स्टेबल पण असू शकतो, पण त्याच्या काही कंडिशन्स आहेत, त्या आपण टॅटोमेरिझममध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. इथे आपल्याला ते एक्सप्लेन करायच्या नाही आहेत. ओके. फक्त स्टार्टिंगला इथे काय तयार होणार, इनॉल तयार होणार आणि लगेच इनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, कीटो फॉर्ममध्ये करायचं, कारण कीटो फॉर्म हा मोर स्टेबल आहे. समजलं सर्वांना. म्हणजे जर आपण अल्काइनमध्ये वॉटरची ॲडिशन केली इन प्रेझेन्स ऑफ HgSO4 अँड H2SO4 तर फायनल कंपाऊंड आपल्याला कोणता मिळतो, एकतर अल्डिहाइड किंवा कीटोन मिळतो. आता इथे आपल्याला काय मिळाला, अल्डिहाइड मिळाला. ओके. समजले सर्वांना. ॲसेटाल्डिहाइड मिळालं. समजले सर्वांना. इथाइन ऑन हायड्रेशन इन प्रेझेन्स ऑफ HgSO4 अँड H2SO4 टू गिव्स ॲसेटाल्डिहाइड, टू गिव्स इथेनॉल. समजलं. त्यानंतर पहा याच्यामध्ये आपण एक नोट लिहूया, म्हणजे तुमच्या हे अजून जास्त लक्षात राहील. इनॉल फॉर्म is converted into keto form. रिझन समजलं, कारण इनॉल फॉर्म हा लेस स्टेबल आहे, कीटो फॉर्म हा मोर स्टेबल आहे. आणि दिस इज कॉल्ड टॅटोमेरिझम. याला तर आपण काय म्हणतो, टॅटोमेरिझम असंही म्हणतोय. ओके. टॅटोमेरिझम म्हणजे काय, हायड्रोजन ॲटम ट्रान्सफर फ्रॉम वन ॲटम टू अनदर ॲटम. तर टॅटोमेरिझममध्ये काय होतं, तर हायड्रोजन ॲटम एका ॲटमकडून दुसऱ्या ॲटमकडे शिफ्ट होतो, त्याला आपण 1-3 शिफ्ट असंही म्हणतोय. ओके. इनॉल फॉर्म इज कन्वर्टेड इंटू कीटो फॉर्म. दिस इज कॉल्ड टॅटोमेरिझम. समजलं हे एक्झाम्पल सर्वांना. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड पहा. एक्झाम्पल सेकंड आहे प्रोपाईनचं. CH3C ट्रिपल बॉन्ड CH3C ट्रिपल बॉन्ड CH. ओके. दिस इज प्रोपाईन. नीट लक्षात. दिस इज प्रोपाईन. ह्या प्रोपानमध्ये आपल्याला काय करायचं आहे, वॉटरची ॲडिशन करायची आहे इन प्रेझेन्स ऑफ HgSO4 अँड H2SO4. H+ आहे, OH- आहे. हा जो वॉटर आहे तो वॉटर कसा आहे, अनसिमेट्रिकल आहे. ओके. आता हा जो आपण प्रोपान घेतला आहे तो प्रोपानसुद्धा कसा आहे, अनसिमेट्रिकल आहे. आता दोन्ही पण अनसिमेट्रिकल आहेत, तर काय करणार, एक तुम्हाला मी ट्रिक सांगतो. काय करायचं पहा, कार्बन आणि कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. त्याच्यामधला एक बॉन्ड तुम्ही रिमूव्ह करा. काय शिल्लक राहणार पाहिजे, CH3C
डबल बॉन्ड CH. ओके, हे शिल्लक राहणार. आपण काय केलं, फक्त एक बॉन्ड रिमूव्ह केला आहे म्हणजे काय राहणार, डबल बॉन्ड राहणार. पहा, ह्या कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 3. त्यामुळे याच्यावरती द्या पॉझिटिव्ह चार्ज. याची पण व्हॅलेन्सी 3 आहे, याच्यावरती पण द्या पॉझिटिव्ह चार्ज. कार्बन ॲटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर आपण त्याला काय म्हणतो, कार्बोकॅटायन म्हणतो. ओके, हे तर माहिती आहे सर्वांना. कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर कार्बोकॅटायन. मला सांगा, हा जो कार्बोकॅटायन आहे तो कार्बोकॅटायन कोणता आहे? दिस इज 2 डिग्री कार्बोकॅटायन. हा कार्बोकॅटायन कोणता आहे? दिस इज 1 डिग्री कार्बोकॅटायन. ओके, विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल? 2 डिग्री कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. समजलं सर्वांना? 2 डिग्री कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन 1 डिग्री कार्बोकॅटायन. आपण कार्बोकॅटायनवरती 3 लेक्चर आपण GOCमध्ये घेतलेले आहेत. ओके, तिथे आपण स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन हा पण आपण एकदम इन डिटेल एक्सप्लेन केलेला आहे. ओके, हे तर समजलं सर्वांना. काय करायचं ते, एक बॉन्ड रिमूव्ह करायचा, कार्बोकॅटायन तयार होतील. हा तयार झाला 2 डिग्री कार्बोकॅटायन, हा तयार झाला 1 डिग्री कार्बोकॅटायन. हे कधी करायचं, जर अल्काईन अनसिमेट्रिकल असेल तर करायचं. अल्काईन जर सिमेट्रिकल असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे. अल्काईन जर अनसिमेट्रिकल असेल तर मात्र प्रॉब्लेम येतो. ओके, आणि अल्काईन जर अनसिमेट्रिकल असेल तर फर्स्ट काय करायचे, कार्बोकॅटायन तयार करतो. ओके, आता हा आहे 2 डिग्री कार्बोकॅटायन, हा आहे 1 डिग्री कार्बोकॅटायन. 2 डिग्री कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल आहे आणि जो कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे त्या कार्बोकॅटायनला, आता हा कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे 2 डिग्री. जो कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे त्या कार्बोरेटमला काय करायचं, OH अटॅच करायचा, म्हणजे निगेटिव्ह पार्ट अटॅच करायचा. काय सांगितलं आलं का लक्षात सर्वांच्या? जो कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे, जो कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे त्या कार्बोकॅटायनला काय करायचा, निगेटिव्ह पार्ट अटॅच करायचा. सेंटेन्स समजलं काय सांगितलं ते? मग आता हा H+ कुठे अटॅच करणार, तर याला अटॅच करून टाका, म्हणजे काय तयार होईल इथं, CH2. हा तयार झाला आपला इनॉल फॉर्म. दिस इज कॉल्ड इनॉल फॉर्म. ओके, दिस इज इनॉल, कारण OH ग्रुप हा sp2 कार्बोनेटमला अटॅच आहे. OH sp2 कार्बोनेटमला अटॅच असला की तो इनॉल फॉर्म असतो. त्यानंतर काय होणार सांगा, त्यानंतर होणार आयसोमरायझेशन. ओके, NCERTमध्ये आपल्याला हा वर्ड दिलेला आहे, आयसोमरायझेशन. आयसोमरायझेशन म्हणजे काय, पहा, जेवढे कार्बन इनॉल फॉर्ममध्ये आहेत, हायड्रोजन ऑक्सिजन जेवढे इनॉल फॉर्ममध्ये आहेत तेवढेच कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन कीटो फॉर्ममध्ये पण आहेत. फक्त काय होतं आहे, एका आयसोमरचं कन्वर्जन दुसऱ्या आयसोमरमध्ये होतं आहे, म्हणून आपण याला आयसोमरायझेशन असंही म्हणतो आहे. ओ, समजलं सर ना? पहा, इथे काय होणार, O आणि Hमध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड आहे, तो बॉन्ड इथे शिफ्ट होणार, हे 2 pi इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार. नसा C आणि Oमध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड, इथे सिंगल बॉन्ड होणार, इथे CH2- तयार होणार, हा CH2- हा H घेणार, म्हणजे काय तयार होणार, CH3 तयार होणार. आणि आपल्याला फायनल कंपाऊंड हा मिळेल CH3. पहा, CH3 इथे तयार होईल, डबल बॉन्ड O, इथे राहील सिंगल बॉन्ड आणि इथे तयार होईल CH3. ओके, अँड दिस इज कॉल्ड ॲसिटोन. काय तयार झालं इथं, कीटोन तयार झालं. ओके, ह्या एक्झाम्पलमध्ये अल्डिहाइड, ह्या एक्झाम्पलमध्ये कीटोन, ॲसिटोन. याचं IUPAC नेम काय, टोटल कार्बन 3 चेनमध्ये, त्यामुळे प्रोप कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे ANE हे E रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी काय लिहायचं, ONE. ओके, तुम्ही 2ONE असं पण लिहू शकताय, प्रोपॅन टू ONE, कारण C डबल बॉन्ड O ची पोझिशन काय 2 आहे, त्यामुळे प्रोपॅन टू ONE. एकदम इझी आहे. समजलं सर्वांना? फक्त तुम्हाला काय करावं लागेल, तर अल्काईनवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. अल्काईन जर अनसिमेट्रिकल असेल तर फर्स्ट कार्बोकॅटायन तयार करायचे आणि जो कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे त्या कार्बोकॅटायनला हा निगेटिव्ह पार्ट OH- अटॅच करायचा, बस. आणि पुढे काय करायचं, लगेच कंटिन्यू इनॉल फॉर्मचं कन्वर्जन कीटो फॉर्ममध्ये करायचं. समजलं सर्वांना? हां, प्रोपाइन ऑन हायड्रेशन इन प्रेझेन्स ऑफ HgSO4 and H2SO4 to give ॲसिटोन. समजलं सर्वांना? नोट करा हे. हां, याच्यावरचा क्वेश्चन काय आहे पहा, प्रेडिक्ट दी करेक्ट इंटरमिडिएट अँड प्रोडक्ट्स इन दी फॉलोविंग रिएक्शन. तर आपल्याला ही रिएक्शन दिलेली आहे आणि विचारलं काय, प्रेडिक्ट दी करेक्ट इंटरमिडिएट अँड प्रोडक्ट्स इन दी फॉलोविंग रिएक्शन. तर इंटरमिडिएट आणि प्रोडक्ट आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. हा क्वेश्चन आपल्याला नीट 2017मध्ये विचारलेला आहे आणि हा क्वेश्चन NCERTमधला ॲज इट इज पडलेला आहे. ओके, हां, कंपाऊंड कोणता आहे, हा प्रोपाइन. ओके, CH3C ट्रिपल बॉन्ड CH, दिस इज प्रोपाइन, अनसिमेट्रिकल अल्काईन. काय केलं आहे, वॉटरची ॲडिशन केलं आहे इन प्रेझेन्स ऑफ HgSO4 H2SO4. इथे त्यांनी ऑलरेडी H2O दिलेला आहे. इंटरमिडिएट आपल्याला कोणता मिळेल सांगा, वॉटरची ॲडिशन करायची आहे. ओके, हां, अल्काईन जो तुम्हाला दिलेला आहे तो अल्काईन कोणता आहे, अनसिमेट्रिकल आहे. ओके, अल्काईन जो तुम्हाला दिलेला आहे प्रोपाइन तो कसा आहे,
अनसिमेट्रिकल आहे. ओके, आताच आपण पाहिलं तर एक बॉन्ड रिमूव्ह करा, काय जाणार कार्बोकॅटायन कार्बोकॅटायन. ओके, दिस इज 2 डिग्री, दिस इज 1 डिग्री. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल? 2 डिग्री कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. ओके, हा वॉटर आपण कसा लिहितो? HOH. ओके, H प्लस असतो, OH मायनस असतो. मला सांग OH मायनस कुठे अटॅच करणार? तर मोर स्टेबल कार्बोकॅटायनला. आणि हा H प्लस कुठे मग? तर इथे. ओके, समजलं सर्वांना? हां, कंपाऊंड आपल्याला काय मिळेल? CH3 पुढे Cला OH अटॅच होईल, एक बॉन्ड रिमूव्ह झाला, इथे काय तयार होईल सांगा? हा CH आणि हा H काय तयार झाला? CH2. तर हा आहे आपला इंटरमिडिएट A. ओके, त्यानंतर हा कोणता फॉर्म आहे? दिस इज इनल फॉर्म. आणि इनल फॉर्मचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? केटो फॉर्ममध्ये होतं, कारण हा लेस स्टेबल आहे. म्हणजे कारण पहा हा OH आहे, तो आपण असा लिहूया. पहा O आणि H मधला बॉन्ड इथे शिफ्ट होणार, हे दोन पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील आणि आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळेल? CH3 C डबल बॉन्ड O, इथं राहणार सिंगल बॉन्ड, इथे तर CH3. हा आपला प्रोडक्ट आहे. ओके, पहा इंटरमिडिएट A आहे आणि प्रोडक्ट B आहे. असं तुम्हाला कोणता ऑप्शन दिसतोय? तर असा ऑप्शन कोणता आहे? पहा C ऑप्शन आहे. ओके, C ऑप्शन इज करेक्ट. नीट 2017 विचारलेला क्वेश्चन आहे, एकदम इझी होता, नोट करा हे. पहा याच्या मला सेकंड क्वेश्चन. पहा क्वेश्चन आपल्याला काय दिला आहे? PHC ट्रिपल बॉन्ड CH3 ॲरोवरती फक्त Hg2+ आणि H+ लिहिले, पुढे लिहिले A इज. तर A कोणता आहे ते विचारलं आहे आणि इथे आपल्याला हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहा अल्कॅन कोणता आहे? PHC ट्रिपल बॉन्ड CH3. मला सांगा हा जो अल्कॅन आहे तो अल्कॅन कसा आहे? सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? दिस इज अनसिमेट्रिकल अल्कॅन. ओके, हा जो अल्कॅन दिला आपल्याला PHC ट्रिपल बॉन्ड CH3, हा जो अल्कॅन आहे तो अल्कॅन कसा आहे? अनसिमेट्रिकल आहे. ओके, पीएच म्हणजे काय? फिनाईल C6H5, किंवा तुम्ही इथं बेन्झीन रिंग पण काढू शकताय. ओके, C6H5. समजलं सर्वांना? हां, आता हा आहे अनसिमेट्रिकल अल्कॅन आणि ॲरोवरती काय लिहिलं आहे? Hg2+ H+ लिहिलं आहे. इथे वॉटर लिहिलं कसा नाही आहे. नेहमी लक्ष ठेवा, अल्काइन दिलेलं असेल आणि ॲरोवरती Hg2+ म्हणजे HgSO4 आहे आणि H+ म्हणजे H2SO4 आहे, तर याचा अर्थ काय होतो? ॲडिशन ऑफ वॉटर आहे. ओके, ॲडिशन ऑफ वॉटर. मला सांग वॉटरमध्ये काय असतो? H+ OH-. ओके, इथे त्यांनी आपल्याला H2 दिलेलं आहे का? नाही आहे, पण अल्कॅन आहे आणि ॲरोवरती Hg2+ आहे, H+ आहे, याचा अर्थ ह्या अल्कॅनमध्ये वॉटरची ॲडिशन करायची आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे त्यावेळेस. ओके, आता मला सांग हा OH- अटॅच कुठे करायचा? ह्या Cला अटॅच करायचा का ह्या Cला अटॅच करायचा? ह्या Cला अटॅच करायचा का ह्या Cला हा OH- अटॅच करायचा? मी तुम्हाला ट्रिक सांगितलं आहे काय? तर कार्बोकॅटायन तयार करायचा, फक्त याच्यामधला एक बॉन्ड रिमूव्ह करा. एक बॉन्ड रिमूव्ह करा, काय शिल्लक राहिले तर PHC डबल बॉन्ड CH3. ओके, याच्यावर येणार पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावर येणार पॉझिटिव्ह चार्ज. ओके, सांग हा जो कार्बोकॅटायन आहे तो कार्बोकॅटायन कोणता आहे? PHला जो कार्बन ॲटम अटॅच आहे, आपण इथं बेन्झीन रिंग पण काढू शकतो ना. PH हे PH म्हणजेच काय असतं? हे असतं पहा बेन्झीन रिंग. समजते सर्वांना? हे झाली बेन्झीन रिंग. आता सांगा कोणता कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे? पहा बेन्झीन रिंगला जो कार्बन ॲटम अटॅच असतो त्याला आपण बेन्झाईल कार्बन म्हणतो आणि बेन्झाईल कार्बन ॲटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणतो? बेन्झायलिक कार्बोकॅटायन. म्हणजे हा जो कार्बोकॅटायन आहे तो कार्बोकॅटायन कोणता आहे? बेन्झायलिक कार्बोकॅटायन. ओके, आता सांगा हा जो कार्बोकॅटायन आहे तो कोणता आहे कार्बोकॅटायन? हा कार्बन 2 कार्बन ॲटम अटॅच आहे. दिस इज सिम्पली 2 डिग्री कार्बोकॅटायन. ओके, विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल? आपण कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी ऑर्डर पाहिलेली आहे. तुम्हाला पाठीमागं मी तुम्हाला सांगितलं होतं GOC आणि आयसोमेरिझम हे 2 टॉपिक खूप बेसिक टॉपिक आहेत आणि हे जर तुम्हाला 2 बेसिक टॉपिक समजले तर इथून पुढचे टॉपिक तुम्हाला समजणार आहेत. ओके, आणि GOC आयसोमेरिझम आणि हा टॉपिक हायड्रोकार्बन्स हे जर 3 टॉपिक तुम्हाला समजले तर पूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्हाला समजणार आहे. ओके, आता मला सांगा विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल? बेन्झायलिक कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री कार्बोकॅटायन. ओके, आपण एक कार्बोकॅटायनची लांबलचक एक स्टॅबिलिटी ऑर्डर दिलेली आहे, ती परत एकदा तुम्ही चेक करा. बेन्झायलिक कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री कार्बोकॅटायन. इथं जर आपण कम्पॅरिझन केली तर बेन्झायलिक कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल आहे. त्यामुळे काय होणार सांगा? हा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो आपल्याला ह्या कार्बन ॲटमला अटॅच करावा लागेल. कोणत्या कार्बन ॲटमला? तर ह्या बेन्झायलिक कार्बन ॲटमला. समजलं सर्वांना? म्हणजे ह्या Cला काय अटॅच होणार? OH आणि ह्या Cला काय अटॅच होणार? ह्या Cला अटॅच होणार H. ओके, तो H मी इथे अटॅच करतोय.
आता हा जो फॉर्म तयार झाला आहे तो कोणता फॉर्म आहे? इनल फॉर्म. आणि इनल फॉर्म आपल्याला माहिती आहे कसा आहे? लेस स्टेबल आहे. त्यामुळे काय करायचं? पटकन काय करायचं? टॅटोमेरिझम करायचं, आयसोमरायझेशन करायचं. हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार, हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार, हा CH मायनस होणार, हा CH मायनस हा H घेणार. सांग काय तयार झालं इथं? तर इथे तयार झालं PH, पुढे C आणि O मध्ये डबल बॉन्ड, इथे राहणार सिंगल बॉन्ड, हा CH आणि हा H काय तयार होणार? CH2 आणि पुढे हा CH3. तर आपल्याला मिळेल हा कंपाऊंड PH C डबल बॉन्ड O CH2 CH3. तर तुम्हाला इथे काय दिलेलं त्यांनी? बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिला आहे. सांगा विच ऑप्शन इज करेक्ट? पहा PH नंतर C आणि Cला डबल बॉन्ड O, PH नंतर C डबल बॉन्ड O, पुढं CH2 आणि लास्ट CH3. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? ए ऑप्शन इज करेक्ट. समजले सर्वांना? पहा हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. पहा इथे तुम्हाला काय दिला आहे? अल्काइन दिला आहे, ॲरवरती Hg2+ आहे, H+ आहे आणि इथं तुम्हाला वॉटर दिलेलं आहे. ओके, इथं वॉटर दिलेलं नव्हतं, इथं वॉटर दिलेलं आहे. तर तुम्हाला काय विचारलं आहे? दी मेजर प्रोडक्ट ऑब्टेन फ्रॉम दी फॉलोविंग रिएक्शन. तर ह्या रिएक्शनमध्ये आपल्याला कोणता मेजर प्रोडक्ट पाहायला मिळेल ते आपल्याला विचारले. ओके, आणि इथे तुम्हाला हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहा इथे आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. पहा इकडे काय अटॅच आहे? बेंझिरिंग आणि पॅरापोर्शनला NO2. इकडे बेंझिरिंग पॅरापोर्शनला OCH3 ग्रुप अटॅच आहे. फर्स्ट तुम्हाला काय करावं लागेल? आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो अल्काइन आहे तो अनसिमेट्रिकल आहे. म्हणजे तुम्हाला वॉटरची ॲडिशन करताना कार्बोकेटायन तयार करावे लागतील. आणि कोणता कार्बोकेटायन मोर स्टेबल आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल. आणि जो कार्बोकेटायन मोर स्टेबल आहे त्याच कार्बोकेटायनला काय करायचा? हा OH- अटॅच करायचा वॉटरमधला. आणि मग तुम्हाला करेक्ट प्रोडक्ट लिहिता येईल. समजलं सर्वांना? नोट करा. हे 6 नंबर केमिकल रिएक्शन आहे ओझोनोलायसिस ऑफ अल्काइन्स. जसं आपण अल्किन टॉपिकमध्ये पाहिलं होतं ओझोनोलायसिस ऑफ अल्किन, तिथे आपण 2 टाईपचं ओझोनोलायसिस पाहिलं होतं, रिडक्टिव्ह ओझोनोलायसिस अँड ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलायसिस. सेम त्या टाईप अल्काइन्समध्ये सुद्धा आपल्याला 2 टाईपचं ओझोनोलायसिस पाहायचं आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे रिडक्टिव्ह ओझोनोलायसिस अँड सेकंड इज ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलायसिस. ओके, पण याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहूया रिडक्टिव्ह ओझोनोलायसिस अल्काइन. पहा रिडक्टिव्ह ओझोनोलायसिस म्हणजे काय? पहा अल्काइन घ्यायचं आहे, एनी अल्काइन. या अल्काइनमध्ये काय करायचं? ओझोनची ॲडिशन करायची, O3 म्हणजे ओझोन. पहा अल्काइन प्लस O3. अल्काइनची रिएक्शन ओझोनसोबत झाली तर फर्स्ट काय तयार होईल? ओझोनाट तयार होईल. आणि ओझोनाटचं नंतर काय करायचं आहे? रिडक्शन करायचं आहे बायझिंग ZnH2. काय तयार होतात? अल्डिहाइड्स और कीटोन्स तयार होतात. समजले सर्वांना? एक तर काय तयार होतात? अल्डिहाइड्स तयार होतात किंवा कीटोन्स तयार होतात. एकदम इझी आहे. अल्काइन ऑन रिएक्शन विथ ओझोन टू गिव्ह फर्स्ट ओझोनाट विच ऑन रिडक्शन गिव्ह अल्डिहाइड्स और कीटोन. पहा ZnH2च्या ऐवजी आपण ZnCH3 COH पण यूज करू शकतो, झिंक आणि ॲसिटिक ॲसिड. ओके, Zn वॉटर यूज करू शकतो किंवा Zn ॲसिटिक ॲसिड CH3 COH यूज करू शकतो किंवा CH3 आपण यूज करू शकतो. दिस इज कॉल्ड डायमिथाइल सल्फाइड. पाठीमागं आपण याचं नाव लिहून दिलं आहे डायमिथाइल सल्फाइड. याला शॉर्टमध्ये DMS असं म्हणतात. DMS म्हणजे काय? डायमिथाइल सल्फाइड. समजलं सर्वांना? आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण याच्यामध्ये आपण एक्झाम्पल फर्स्ट पाहूया. एक्झाम्पल फर्स्ट CH ट्रिपल बॉन्ड CH. ओके, सांग कोणता अल्काइन आहे हा? दिस इज ॲसिटिलिन. ॲसिटिलिनचा IUPAC नेम काय? इथाइन. याच्यामध्ये आपण काय करतोय? O3ची ॲडिशन करतोय, ओझोनची ॲडिशन करतोय. आता नीट लक्षात ठेवा, ओझोनची ॲडिशन आपण अल्किनमध्ये पण केली होती. सेम त्या टाईप इथे ॲडिशन करायची आहे. हां, कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे? ट्रिपल बॉन्ड आहे. अल्काइनमध्ये बॉन्ड कोणता आहे? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. तर काय करायचं? डबल बॉन्ड रिमूव्ह करायचा. अल्काइनमध्ये जेव्हा तुम्ही ओझोनची ॲडिशन करता त्यावेळेस काय करायचं? अल्काइनमधला डबल बॉन्ड रिमूव्ह करता, ट्रिपल बॉन्ड नाही रिमूव्ह करता. कोणता बॉन्ड? डबल बॉन्ड रिमूव्ह करता. अल्किनमध्ये सुद्धा आपण डबल बॉन्ड रिमूव्ह केलेलं. ओके, मग कार्बन कार्बनमध्ये जो ट्रिपल बॉन्ड आहे त्यातला डबल बॉन्ड रिमूव्ह करा म्हणजे सिंगल बॉन्ड राहणार ना? राहणार ना सिंगल बॉन्ड? CH सिंगल बॉन्ड CH. ओके, CH सिंगल बॉन्ड CH. आपण काय केलं? कार्बन कार्बनमध्ये जो ट्रिपल बॉन्ड आहे त्यातला डबल बॉन्ड रिमूव्ह केला आपण, त्यामुळे सिंगल बॉन्ड राहिला इथे. ओके, नेहमी लक्षात ठेवा अल्काइनमध्ये ॲडिशन करताना डबल बॉन्ड रिमूव्ह करायचा आहे आणि अल्केनमध्ये सुद्धा ॲडिशन करताना डबल बॉन्ड रिमूव्ह करायचा आहे. ओके, जर तुम्ही अल्किन घेतला असता, अल्किन म्हणजे फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2 आणि तुम्ही इथे जर ओझोनची ॲडिशन केली असते तर काय केलं असतं? तुम्ही डबल बॉन्ड रिमूव्ह केला असतं. ओके, म्हणजे कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड राहिला असता का? कुठे? अल्किनमध्ये नसता राहिला, पण इथे राहिला ना.
कारण हा अल्काइन आहे, इथे ट्रिपल बॉन्ड आहे. सांगा मग त्यानंतर काय करायचं, ह्या 2 कार्बनच्या मध्ये बरोबर काय करायचं, ऑक्सिजन अटॅच करायचा. हा ऑक्सिजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच करा, ह्या कार्बन ॲटमला अटॅच करा. राहिले किती ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन राहिले. एक ऑक्सिजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच, एक ऑक्सिजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच. ओके, नंतर काय करायचं, हे 2 ऑक्सिजन एकमेकांना कनेक्ट करायचे अँड दिस इज कॉल्ड ओझोनाइड. एकदम इझी आहे ओझोनाइड. नंतर काय करायचं, रिडक्शन करायचं आहे बाय युजिंग झिंक अँड वॉटर H2O. या तिन्हीपैकी तुम्ही कोणताही एक इथे लिहू शकता. समजलं सर्वांना. आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, एकदम इझी आहे. हा बॉन्ड इथे शिफ्ट करा आणि हा बॉन्ड इथे शिफ्ट करा. मी तुम्हाला ट्रिक पण सांगणार आहे, हे तुम्हाला करण्याची पण गरज नाही आहे. फक्त लक्ष ठेवा, जर तुम्हाला थिअरीमध्ये विचारलं तर थिअरीमध्ये तुम्हाला ओझोनाइड तयार करावं लागेल. नीट आणि जेमध्ये तुम्हाला हे ओझोनाइड नाहीत विचारत. ओके, मग सांगा काय तयार होणार. हा बॉन्ड आपण इथे शिफ्ट केला, हा बॉन्ड आपण इथे शिफ्ट केला. CH आणि CHमध्ये जो बॉन्ड आहे तो ॲज इट इज ठेवायचा आहे. कोणता, CH सिंगल बॉन्ड CH. समजलं सर ना. हा बॉन्ड इथे शिफ्ट झाल्यामुळे ह्या Cमध्ये आणि Oमध्ये काय तयार झाला, डबल बॉन्ड O तयार झाला. समजतं ना सर्वांना, C डबल बॉन्ड OH. ओके, C डबल बॉन्ड OH. आता हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला त्यामुळे ह्या Cमध्ये आणि ह्या Oमध्ये काय तयार झाला, डबल बॉन्ड O तयार झाला, डबल बॉन्ड OH. त्यानंतर हा ऑक्सिजन आणि हा ZN, हा ऑक्सिजन शिल्लक राहिला ना, हा ऑक्सिजन आणि हा ZN काय तयार होईल, ZNO तयार होईल. एकदम इझी आहे. आता नीट लक्षात ठेवा, हा C डबल बॉन्ड OH हाच आपण अजून कसं लिहू शकतो सांगा. हां, मी काय करतो आहे, C डबल बॉन्ड OH हे तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. हा H मी असं लिहितो H. ओके, C डबल बॉन्ड OH आणि तुम्ही हा पण असं लिहिलं तरी चालेल, C डबल बॉन्ड OH. म्हणजेच हेच आपण असं अजून शॉर्टमध्ये लिहू शकतो. हे काय आहे सांगा, CHO. ओके, CHO. ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड. आणि इथे काय आहे, CHO आहे. समजलं सर्वांना. C डबल बॉन्ड OH सिंगल बॉन्ड, C डबल बॉन्ड OH म्हणजेच CHO सिंगल बॉन्ड CHO. अँड दिस इज कॉल्ड ग्लायोक्झल. याचं कॉमन नेम काय, ग्लायोक्झल. आता याचा IUPAC नेम लिहायचं आहे. IUPAC नेममध्ये हा कार्बन टर्म फर्स्ट होईल किंवा हा पण फर्स्ट होऊ शकतो, नो प्रॉब्लेम. सपोज दिस इज फर्स्ट कार्बन टर्म अँड दिस इज सेकंड कार्बन टर्म. ओके, टोटल कार्बन किती झाले, 2 झाले. त्यामुळे वर्ड रूट काय येणार, ईथ येणार. कार्बनमध्ये बॉन्ड कोणता आहे, सिंगल बॉन्ड. त्यामुळे काय येणार, ANE येणार. ओके, मला सांगा हा CHO कोणत्या कार्बन ॲटमला आहे, फर्स्ट कार्बन ॲटमला आहे. हा CHO कोणत्या कार्बन ॲटमला आहे, सेकंड कार्बन ॲटमला आहे. टोटल किती आहेत, 2 आहेत. त्यामुळे डाय. आणि लास्ट काय लिहितं, अल्डेड आहे ना. हा अल्डेड असेल तर सफिक्स आपण काय लिहितो, AL लिहितो. इथे येणार डॅश कॉमा डॅश, इथेन 1,2 डाय AL. कॉमन नेम ग्लायोक्झल. CHO सिंगल बॉन्ड CHOला काय म्हणतात, ग्लायोक्झल म्हणतात. आणि ग्लायोक्झलचं IUPAC नेम काय, इथेन 1,2 डाय AL. काय तयार झाला, हा अल्डिहाइड तयार झाला. समजलं सर्वांना. एकदम इझी आहे. मी तुम्हाला ट्रिक पण सांगणार आहे, पण हे तुमच्या लक्षात आलं ना, हे नोट करून घ्या फर्स्ट. एक्झाम्पल सेकंड. एक्झाम्पल सेकंड कोणतं दिलं आपल्याला, प्रोपाइन. आणि प्रोपाइनमध्ये आपण काय करतोय, O3ची ॲडिशन करतोय. दिस इज प्रोपाइन. अल्काइन कोणताही असू द्या, जर आपल्याला O3ची ॲडिशन करायची असेल तर काय करायचं, कार्बनमध्ये जो ट्रिपल बॉन्ड आहे त्यापैकी डबल बॉन्ड रिमूव्ह करायचा. म्हणजे कोणता बॉन्ड राहील सांगा, सिंगल बॉन्ड राहणार आहे, CH3C सिंगल बॉन्ड CH. ओके, हा राहिला सिंगल बॉन्ड. आता या 3 ऑक्सिजनची ॲडिशन करा. एक ऑक्सिजन बरोबर ह्या 2 कार्बनच्या मध्ये इथे अटॅच करायचा आहे. हा ऑक्सिजन याला अटॅच होईल, याला पण अटॅच होईल. त्यानंतर राहिलेले 2 ऑक्सिजन ह्या कार्बन ॲटमला 1, ह्या कार्बन ॲटमला 1. ओके, त्यानंतर काय करायचं, ह्या दोन्ही ऑक्सिजन ॲटममध्ये सिंगल बॉन्ड तयार करायचा आहे. हा तयार झाला ओझोनाइड. नंतर काय सांगितलं मी तुम्हाला, एकदम इझी आहे. हा बॉन्ड इथे शिफ्ट करा आणि हा बॉन्ड इथे शिफ्ट करा. म्हणजे काय तयार होणार, CH3 सिंगल बॉन्ड C. समजतं ना, CH3 सिंगल बॉन्ड C. नीट लक्षात CH3 पुढे सिंगल बॉन्ड C. आता ह्या Cमध्ये आणि ह्या Oमध्ये डबल बॉन्ड तयार होणार, कारण हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला, C डबल बॉन्ड O. ओके, ह्या Cमध्ये आणि ह्या CHमध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड ॲज इट इज CH. ओके, त्यानंतर हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला, म्हणजे ह्या Cमध्ये आणि ह्या Oमध्ये काय तयार झालं सांगा, डबल बॉन्ड तयार झाला, C डबल बॉन्ड OH. ओके, समजलं सर्वांना. हा C डबल बॉन्ड OH आपण असा लिहू शकतो, C डबल बॉन्ड OH हा आपण असा लिहू शकतो. हा तयार झाला कंपाऊंड. आता याच्यामध्ये एक आहे फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड आणि एक आहे फंक्शनल ग्रुप कीटोन. म्हणजे मॉलिक्यूल एकच आहे
परंतु एक फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड आहे, एक फंक्शनल ग्रुप कीटोन आहे. ओके, समजलं सर्वांना. म्हणजे 2 कार्बोनिल ग्रुप तयार झालेत. पहा, इथे एक आणि इथे एक. समजलं सर्वांना. आता ही काय होईल आपली लॉंगेस्ट चेन होईल. ओके, हे आपले करणार लॉंगेस्ट चेन. हा आहे कीटोन आणि हा आहे अल्डिहाइड. IUPACमध्ये प्रायोरिटी फर्स्ट कोणाची आहे? अल्डिहाइडची प्रायोरिटी फर्स्ट आहे, त्यामुळे हा असेल फर्स्ट कार्बन टर्म, हा असेल सेकंड, हा असेल थर्ड. ओके, पाठीमागं आपण पाहिलेलं आहे. हां, सेकंड कार्बन टर्मला काय अटॅच आहे? C डबल बॉन्ड O. आणि C डबल बॉन्ड O हा जर प्रिफिक्स म्हणाला तर एकतर त्याचं कीटोन नाव लिहितात किंवा मग ऑक्झो लिहितात. ओके, हां, सेकंड कार्बन टर्मला काय अटॅच आहे? C डबल बॉन्ड O. C डबल बॉन्ड O एकतर ऑक्झो असं लिहितात किंवा कीटो लिहितात जर प्रिफिक्स म्हणाला असेल तर. ओके, 2 ऑक्झो, टोटल कार्बन टर्म किती झाले? 3. त्यामुळे प्रोप, कार्बन कार्बन सर्व सिंगल बॉन्ड, त्यामुळे ANE. हे ई रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी AL या, कारण हा अल्डिहाइड आहे. मेन फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड आहे. ओके, कोणता कंपाऊंड तयार झाला? 2 ऑक्झो प्रोपॅनल. एकदम सिंपल आहे. हां, प्रोपाईनची रेशन फर्स्ट O3 सोबत केल्यानंतर ओझोनाइड तयार झाला आणि ओझोनाइडचं नंतर आपण काय केलं? रिडक्शन. हा कोणता आहे? डायमिथाइल सल्फाइड आहे. CH3 ट्वाईस S. म्हणजे इथं तुम्ही H2O यूज करू शकता. ZnH2O, ZnCH3COH किंवा CH3 ट्वाईस S. काय तयार झाला? 2 ऑक्झो प्रोपॅनल. एकदम इझी आहे. आता इथं ट्रिक पहा. ट्रिक आहे पहा. ट्रिक आहे C ट्रिपल बॉन्ड. नीट लक्षात. हा जो कार्बोनेटम आहे तो कार्बनटम कोणता आहे? ट्रिपल बॉन्डेड कार्बनटम. इथे सर्वांच्या लक्षात दिस इज ट्रिपल बॉन्डेड कार्बनटम. जर या ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला जर हायड्रोजन अटॅच असेल, ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला जर हायड्रोजन अटॅच असेल तर याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं? C डबल बॉन्ड OH मध्ये करायचं. समजलं सर्वांना. जर ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला जर हायड्रोजन अटॅच असेल तर रिडक्टिव्ह ओझोनलायसिस झाल्यानंतर काय तयार होतं? ह्या Cला डबल बॉन्ड O फक्त अटॅच करा. C डबल बॉन्ड OH. त्यानंतर दुसरी काय पॉसिबिलिटी? जर समजा ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला R अटॅच असेल. R म्हणजेच काय? कार्बोनेटम अटॅच असेल. हे R म्हणजे काय? अल्काइल ग्रुप असतात. अल्काइल म्हणजेच काय? त्यामध्ये कार्बोनेटम असतो. ओके, R म्हणजेच काय? हा कार्बोनेटम. तर काय करायचं? पहा, ह्या कार्बनटमला फक्त काय अटॅच करायचा? C डबल बॉन्ड O. हा R ॲज इट इज. समजलं सर्वांना. हा तयार झाला अल्डिहाइड. C डबल बॉन्ड OH म्हणजेच काय? अल्डिहाइड. आणि C डबल बॉन्ड OR म्हणजेच काय तयार होईल? केटोन तयार होईल. एकदम इझी आहे ना ट्रिक. ह्या दोनच पॉसिबिलिटी आहेत. जर ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला हायड्रोजन अटॅच असेल तर आफ्टर रिडक्टिव्ह ओझोनलायसिस अल्डिहाइड तयार होईल. जर ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला R अटॅच असेल, कार्बोनेटम अटॅच असेल, आफ्टर रिडक्टिव्ह ओझोनलायसिस काय तयार होईल? कीटोन तयार होईल. ओके, फॉर एक्झाम्पल इथे पण एक क्वेश्चन दिला आहे. सांग CH3C ट्रिपल बॉन्ड C CH3 फर्स्ट O3 अँड सेकंड डायमिथाइल सल्फाइड Me2S म्हणजेच डायमिथाइल सल्फाइड. ओके, तर सांग इथे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल? हां, ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला काय अटॅच आहे? कार्बोनेटम अटॅच आहे. फक्त काय करायचं आहे? याच्यामध्ये डबल बॉन्ड रिमूव्ह करा. एकदम इझी आहे. पहा, CH3 पुढे पहा, CH3 C सिंगल बॉन्ड C CH3 आहे ना. एकदम सिंपल. फक्त आपण डबल बॉन्ड रिमूव्ह केला. पहा काय करायचं आहे? ह्या Cला डबल बॉन्ड अटॅच करा. फक्त काय करायचं? किंवा मी तुम्हाला असं सांगतो, याच्या मला कोणता बॉन्ड ब्रेक करायचा? डबल बॉन्ड ब्रेक करायचा. ओके, याच्या मला डबल बॉन्ड ब्रेक करा. हा डबल बॉन्ड ब्रेक करा. ह्या साईडला एक ऑक्सिजन, ह्या साईडला एक ऑक्सिजन. ह्या C आणि O मध्ये डबल बॉन्ड O तयार करा. ह्या C आणि O मध्ये डबल बॉन्ड तयार करा. म्हणजेच काय होणार? C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. हा तयार झाला तुमचा फायनल कंपाऊंड. एकदम इझी आहे ना. साधं ह्या कंपाऊंडचं IUPAC नेम करणार. पहा आपण याचं फर्स्ट काय लिहूया? दिस इज डायकेटोन. जनरली याला काय म्हणतात? डायकेटोन. डायकेटोन काय म्हणतात? कारण 2 कीटो ग्रुप आहेत ना. C डबल बॉन्ड Oला दोन्ही साईडला कार्बन आहेत म्हणजे हा कीटोन आहे. अशी किती आहेत? 2 आहेत. 1 2. सांग याचा IUPAC नेम करा. कोणत्याही एनकडनं तुम्ही नंबरिंग करू शकताय. 1 2 3 4. ओके, सांग टोटल कार्बन किती झाले? 4 झाले. त्यामुळे काय येणार? ब्यूट. एकदम इझी आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे काय येणार? ANE येणार. त्यानंतर सांग हा C डबल बॉन्ड O कुठं आहे? सेकंडला. हा C डबल बॉन्ड O आहे थर्डला. टोटल किती आहेत? 2 डाय. आता हे E नाही रिमूव्ह होणार कारण पुढे काय आले? कॉन्स्टंट आले, D आले. हां, 2 3 डाय आणि C डबल बॉन्ड O असेल तर सफिक्स काय येतं? ONE. इथं अल्डिहाइड तयार झाला का? नाही तयार झाला. अल्डिहाइड तयार झालं नाही कारण ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला हायड्रोजन अटॅच नव्हता. इथे येणार डॅश कॉमा डॅश. हे झालं याचं IUPAC नेम. हे E रिमूव्ह करायचं नाही आहे. जनरली याला काय म्हणणार? डायकेटोन, कारण 2
सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहेत जनरली डायकेटोन आणि याचा IUPAC नेम काय ब्युटेन 2,3 डायओएनी. एकदम सिंपल आहे. ही ट्रिक जर तुम्ही यूज केली तर नीटसाठी आणि जेईसाठी तुम्हाला यूज होईल. ओके, नोट करा. सेकंड आहे ऑक्सिडेटिव्ह ओझोनलायसिस. ॲक्च्युली पहा हा पॉईंट आपल्याला NCERTमध्ये नाही आहे. म्हणजे ओझोनलायसिस ऑफ अल्काइन हाच पॉईंट आपल्याला नाही आहे. म्हणजे जे आपण 6 नंबर रिएक्शन पाहतोय ओझोनलायसिस ऑफ अल्काइन हा आपल्याला NCERTमध्ये दिलेला नाही आहे. ओके, आपण हे रेफरन्स बुकमधून एक्स्ट्रा घेतोय. ओके, सेकंड आहे ऑक्सिडेटिव्ह ओझोनलायसिस. तर ऑक्सिडेटिव्ह ओझोनलायसिसमध्ये काय यूज करायचं, वॉटर यूज करायचं. वॉटरसोबत झिंक नाही यूज करायचं. रिडक्टिव्ह ओझोनलायसिसमध्ये आपण काय करतो, फर्स्ट O3 आणि नंतर आपण काय यूज करतो ZnH2O. तर इथं Zn आहे का सांगा, नाही आहे. इथे एकतर काय यूज करतात ओनली वॉटर किंवा H2O2 किंवा Ag2O किंवा KMnO4. H2O म्हणजे वॉटर, H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड, Ag2O म्हणजे सिल्वर ऑक्साईड, KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेट. ओके, तर इथे ट्रिक काय पहा, डायरेक्ट ट्रिकवरती आपण जाऊया. पहा जर समजा ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला हायड्रोजन अटॅच असेल, काय अटॅच असेल, ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला जर हायड्रोजन अटॅच असेल तर कन्वर्जन कशामध्ये होणार, फॉर्मिक ॲसिडमध्ये HC डबल बॉन्ड OH. काय करायचं, ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला जर हायड्रोजन अटॅच असेल तर ऑक्सिडेटिव्ह ओझोनलायसिस झाल्यानंतर काय तयार होतो, फॉर्मिक ॲसिड. काही बुक्समध्ये फॉर्मिक ॲसिड दिलेलं आहे तर काही बुक्समध्ये CO2 दिलेलं आहे. हे नीट लक्षात तुम्ही, काही बुक्समध्ये फॉर्मिक ॲसिड, काही बुकमध्ये CO2. ओके, ऑप्शनमध्ये तुम्हाला दोन्हीपैकी एक असेल. त्यानंतर जर समजा ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला R अटॅच असेल, म्हणजे ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला जर समजा कार्बोनेटम अटॅच असेल तर कन्वर्जन कशामध्ये पहा, हे R ॲज इट इज आहे. ह्या ट्रिपल बॉन्ड Cचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, C डबल बॉन्ड OH मध्ये करायचं. दिस इज कार्बॉक्झिलिक ॲसिड. ओके, आणि ऑक्सिडेटिव्ह ओझोनलायसिसमध्ये काय होतं, हा जो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे तो कंप्लीट ब्रेक होतो. तसं रिडक्टिव्ह ओझोनलायसिसमध्ये होत नाही, फक्त डबल बॉन्ड ब्रेक होतो, सिंगल बॉन्ड राहतो 2 कार्बनच्या मध्ये. ओके, आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल, दिस इज प्रोपाइन. फर्स्ट लिहिलं आहे O3 ओझोनलायसिस आणि नंतर सेकंड काय केलं, ऑक्सिडेशन, वॉटर यूज केले. इथे Zn आहे का सांगा, नाही आहे. जर सेकंड फक्त वॉटर असेल, फक्त H2O2 असेल, Ag2O असेल, KMnO4 असेल तर हे आहे ऑक्सिडेटिव्ह ओझोनलायसिस. ओके, तर इथे काय करायचं, कंप्लीट हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड ब्रेक करायचा आहे. हा करणार कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड कंप्लीट ब्रेक करायचा. सांग राईट साईडला काय पहा, ह्या साईडला ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला हायड्रोजन अटॅच आहे. ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला जर हायड्रोजन अटॅच असेल तर कन्वर्जन फॉर्मिक ॲसिड किंवा CO2 मध्ये करायचं. ओके, समजलं सर्वांना, म्हणजे काय तयार झालं सांगायचं, CO2 प्लस. ओके, आता इथे सांग ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला काय अटॅच आहे, कार्बोनेटम अटॅच आहे. ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला जर कार्बोनेटम अटॅच असेल तर कार्बॉक्झिलिक ॲसिड तयार होणार. पहा हा CH3 ॲज इट इज, हा जो R आहे मिथाइल ग्रुप तो ॲज इट इज, फक्त याचं कन्वर्जन म्हणजे याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, C डबल बॉन्ड OH मध्ये करायचं. C डबल बॉन्ड OH. ओके, हे तयार झाले प्रोडक्ट तुमचे. एकदम सिंपल आहे. दिस इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड. ओके, ॲसिटिक ॲसिड. याचा IUPAC नेम काय सांगा, आय थिंक IUPAC नेम तुम्हाला याचं येत असेल, एथेनॉइक ॲसिड. ओके, त्यानंतर पहा एक्झाम्पल सेकंड, ब्यू2YNE, फर्स्ट O3 सेकंड H2O2. म्हणजेच काय, तर हे आहे ऑक्सिडेटिव्ह ओझोनलायसिस. तर आपल्याला काय करायचं आहे, हा कंप्लीट कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे. समजले सर्वांना. सांगा इथे काय आहे, ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला कार्बोनेटम आहे म्हणजे ॲसिड तयार होणार. इथे ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला कार्बोनेटम अटॅच म्हणजे ॲसिड तयार होणार. ओके, हा CH3 सिंगल बॉन्ड CH3 पुढे सिंगल बॉन्ड C. पहा ह्या Cचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, COOH मध्ये, म्हणजेच C डबल बॉन्ड OOH. हेच आपण असं पण लिहू शकतो C डबल बॉन्ड OOH. हेच आपण असं पण लिहू शकतो COOH. ओके, प्लस सांग दुसरा कोणता आहे, पहा CH3 सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड C. ह्या Cचं कन्वर्जन कशामध्ये होणार, COOH मध्ये होणार. हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल सेम आहे का डिफरंट आहे, दोन्ही मॉलिक्यूल सेमच आहेत ना. मग त्यावेळे म्हणजे याच्या ऐवजी आपण असंही लिहू शकतो ट्वाईस. काय प्रॉब्लेम. ओके, समजलं. सांग हा मॉलिक्यूल कोणता आहे, दिस इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड. दिस इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड, इथेनॉइक ॲसिड. समजले सर ना. इथं आपल्याला काय मिळाले, दोन्हीच्या दोन्ही कार्बॉक्झिलिक ॲसिड मिळाले आणि दोन्हीच्या दोन्ही आपल्याला सेम मिळाले. दोन्ही मॉलिक्यूल ॲसिटिक ॲसिडचे आहेत. एकदम इझी आहे ना ट्रिक, नोट करा. याच्या मला थर्ड एक्झाम्पल,
आपल्याला हा अल्काइन दिलेला आहे. ओके, ह्या अल्काइनमध्ये तुम्हाला किती ट्रिपल बॉन्ड दिसत आहेत? 2. हा एक ट्रिपल बॉन्ड आहे, हा एक ट्रिपल बॉन्ड आहे. हे जे ओझोन लायसिस आहे ते कोणतं आहे? ऑक्सिडेटिव्ह ओझोन लायसिस आहे. आणि ऑक्सिडेटिव्ह ओझोन लायसिस असेल तर काय करायचं? जेवढे पण ट्रिपल बॉन्ड असतील तेवढे ट्रिपल बॉन्ड काय करायचे? ब्रेक करायचे. मला सांगा, हा एक ट्रिपल बॉन्ड ब्रेक होणार. ओके, आणि हा एक ट्रिपल बॉन्ड ब्रेक होणार. मग काय तयार होईल इथे? एकदम इझी आहे. ट्रिपल बॉन्डेड कार्बनला काय टाकायचं? कार्बोनेट अटॅच आहे. म्हणजे ह्या कार्बनचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? COOH मध्ये होणार. म्हणजे आपल्याला फर्स्ट कंपाऊंड कोणता मिळेल? CH3COOH हा झाला फर्स्ट कंपाऊंड. त्यानंतर सेकंड कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल सांगा? तर आपल्याला सेकंड कंपाऊंड मिळेल हा आहे ट्रिपल बॉन्डेड कार्बन. ट्रिपल बॉन्डेड कार्बनला कार्बोनेट अटॅच आहे. म्हणजे ह्या ट्रिपल बॉन्डेड कार्बनचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? COOH मध्ये. समजलं? याचं कन्वर्जन COH मध्ये झालं. पुढे काय सांगा? हा सिंगल बॉन्ड CH2. पुढे सिंगल बॉन्ड हा C. ह्या ट्रिपल बॉन्डेड कार्बनला कार्बोनेट अटॅच आहे. म्हणजे ह्याही Cचं कन्वर्जन कशामध्ये होणार? COOH मध्ये प्लस. त्यानंतर सांगा इथे हा आहे ट्रिपल बॉन्डेड कार्बोनेटम. ह्या ट्रिपल बॉन्डेड कार्बनला कार्बोनेट अटॅच आहे. इथे CH3. ओके, म्हणजे ह्याही कार्बनचं कन्वर्जन कशामध्ये होणार? COOH मध्ये. हे तयार झाले तुमचे प्रोडक्ट. एकदम इझी आहे ना? ट्रिपल बॉन्ड किती होते? जर ट्रिपल बॉन्ड 2 असतील, जर ट्रिपल बॉन्ड पाठीमागचे एक्झाम्पल्स 2 एक्झाम्पल्स. ट्रिपल बॉन्ड 1 होता तर आपल्याला कंपाऊंड 2 मिळाले. आता इथे काय झाले? ट्रिपल बॉन्ड 2 आहेत परंतु कंपाऊंड आपल्याला 3 मिळाले. किती मिळाले? 3. 1, 2 and 3. ओके, मला सांगा हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड कसा आहे सांगा? सेमच आहे ना? हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड कसा आहे? सेमच आहे. त्यामुळे हे आपण असं पण लिहू शकतो ना, ट्वाइस CH3COH प्लस COH CH2 COH. टोटल किती कंपाऊंड झाले? 3 कंपाऊंड. हा आहे इथेनॉइक ॲसिड. ओके, दिस इज इथेनॉइक ॲसिड. समजतं ना सर्वांना? इथेनॉइक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल आणि हा 1 मॉलिक्यूल असे टोटल किती झाले? 3 मॉलिक्यूल झाले. जर 2 ट्रिपल बॉन्ड असतील तर 3 ॲसिड मिळतात. जर समजा 3 ट्रिपल बॉन्ड असतील तर कंपाऊंड 4 मिळणार. समजलं सर्वांना? याचा IUPAC नेम करणार. कोणताही कार्बन फर्स्ट कन्सिडर करा. 1, 2, 3. टोटल कार्बन 3. त्यामुळे करणार प्रोप. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE. हा COH कुठे? 1ला. हा COH 3ला. टोटल COH 2. आणि पुढे सफिक्स काय लिहितो आपण? OIC ॲसिड. आता हे E नाही रिमूव्ह होणार कारण पुढे काय D कॉन्सनंट डॅश कॉमा डॅश प्रोपेन 1,3 डायओइक ॲसिड. समजलं सर्वांना? पुढे एक क्वेश्चन दिला आहे ए आणि खाली ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे त्यांनी अल्काइन. तर ए हा काय? अल्काइन. आणि या अल्काइनचं काय केलं आहे? ऑक्सिडेटिव्ह ओझोन लायसिस केलं आहे आणि आपल्याला काय मिळालेत? हे 2 ॲसिड मिळाले. ओके, COH. म्हणजे अल्काइन एमध्ये किती ट्रिपल बॉन्ड आहेत? 1 ट्रिपल बॉन्ड आहे. ओके, कंपाऊंड 2 मिळालेत म्हणजे ट्रिपल बॉन्ड 1 आहे. जर कंपाऊंड 3 मिळाले तर याचा अर्थ ट्रिपल बॉन्ड 2 आहेत. कंपाऊंड आपल्याला 4 मिळाले तर याचा अर्थ त्या अल्काइनमध्ये ट्रिपल बॉन्ड 3 आहेत. ओके, समजलं सर्वांना? आता नीट लक्षात. तर ए हा कंपाऊंड कोणता आहे ते विचारले. ए इज. आणि इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत. स्ट्रक्चर नाही दिलं, आपल्याला IUPAC नेम दिले. ओके, मग आपल्याला एचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. आणि एचं जर आपल्याला स्ट्रक्चर काढता आलं तर मग आपण त्याला IUPAC नेम देऊ शकतो आणि कोणता ऑप्शन करेक्ट आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, एकदम सिम्पल आहे. हे 2 ॲसिड मिळालेत आपल्याला. ओके, आता मी काय करतो आहे? याचा COH म्हणजे ह्या मॉलिक्यूलचा COH आणि ह्या मॉलिक्यूलचा COH मी क्लोज आणतो, जवळजवळ आणतो. ओके, CH3COOH आहे. ओके, आता नीट लक्षात. मी हाच CH3COOH असं लिहितो. नीट लक्षात. COOH. ओके, आणि इथं काय आहे? सिंगल बॉन्ड CH3. हे 2 आपल्याला कंपाऊंड मिळाले. काय करायचं? किती पण मॉलिक्यूल असू द्या, COH काय करायचे? क्लोज आणायचे. आणि हे काय रिमूव्ह करायचं? हे रिमूव्ह करायचं. ओके, हे रिमूव्ह करायचं. एकदम सिम्पल आहे. हे रिमूव्ह केल्यानंतर काय होणार? ह्या सेमध्ये आणि ह्या सेमध्ये ट्रिपल बॉन्ड तयार करायचं. बस एवढंच फक्त करायचं आहे. मग सांगा ए आपल्याला कोणता मिळेल? तर आपल्याला ए हा कोणता मिळेल सांगा? फक्त ते रिमूव्ह करा. ह्या सेमध्ये आणि ह्या सेमध्ये ट्रिपल बॉन्ड तयार करा. फक्त आपल्याला अल्काइन मिळेल. CH3 पुढे C. कोणता? हा C. ह्या सीमध्ये आणि ह्या सीमध्ये काय तयार करायचा?
ट्रिपल बॉन्ड सी आणि हा CH3 ओके. तर हा मिळाला आपल्याला ए. मग सांग एचं IUPAC नेम काय आहे? दिस इज मेन चेन. नंबरिंग कुठून करणार तुम्ही? ज्या इकडनं ट्रिपल बॉन्ड जवळ आहे त्या इकडे नंबरिंग करायची. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ अँड दिस इज फिफ्थ. 4 पोझिशनला काय अटॅच आहे? मिथाईल अटॅच आहे. म्हणजे काय येणार? 4 मिथाईल ओके. 4 मिथाईल समजतं सर्वांना? 4 मिथाईल. त्यानंतर चेनमध्ये कार्बन किती आहेत? 5. त्यामुळे काय आलं? पेंट. पुढे काय सांगा? पेंट नंतर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे त्यामुळे YNE आणि YNEची काय लिहायची? पोझिशन लिहायची. 2 आणि 3 मध्ये आहे. लोएस्ट नंबर आपण नेहमी लिहितो 2 डॅश डॅश डॅश. 4 मिथाईल पेंट टू YNE. तर ए कोणता होता? 4 मिथाईल पेंट टू YNE. कोणता ऑप्शन करेक्ट आहे सांगा? 4 मिथाईल पेंट टू YNE. बी ऑप्शन इज करेक्ट. समजलं सर्वांना? नोट करा हे. आज आपण अल्कॅन्समध्ये 2 केमिकल रिएक्शन डिस्कस केलेत. आज आपण पाहिलेली फर्स्ट रिएक्शन होती ॲडिशन ऑफ वॉटर दॅट इज हायड्रेशन आणि सेकंड रिएक्शन होती ओझोनोलायसिस ऑफ अल्काइन्स. याच्यामध्ये आपण 2 टाईपचं ओझोनोलायसिस पाहिले. फर्स्ट इज रिडक्टिव्ह ओझोनोलायसिस अँड सेकंड इज ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलायसिस. याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.